नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ गौरव या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. याआधी आपण बघितलं की PDCC बँकेसाठी आपण सहकार भाग 1, 2, 3, 4 असे आपण टोटल 4 सेशन्समध्ये लेक्चर्स घेतले. आज आपण बघणार आहोत सहकार भाग 5 म्हणजेच काय की त्याच्यामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. हा एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे की जो 1960चा जो कायदा आहे सहकार विषयक, तो आज आपण इथे पूर्णपणे अभ्यासणार आहोत. थोडंसं लेक्चर लेंदी असेल, थोडंसं मोठं असेल म्हणजे इतर वेळेपेक्षा, पण इथे मी डिटेल्स पॉईंट्स कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप बारीक पॉईंट्स कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून खूप डिटेलमध्ये जरी या टॉपिकवरती जर तुम्हाला क्वेश्चन आला परीक्षेला तर तुमचा एकही मार्क इथे वाया जाता कामा नये. यासाठी तुम्ही हा जो सेशन आहे माझा होणारा, हा पूर्णपणे शेवटपर्यंत नीट बघा, काळजीपूर्वक बघा, आणि तुम्हाला तो कसा वाटला हे नंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पण त्याआधी आपण हा सेशन पूर्णपणे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, कारण हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक असून हा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे मला असं वाटतं की याच्यावरती नक्कीच 2 ते 3 मार्कासाठी प्रश्न किंवा याच्यात जी कलम आहेत, कोणत्या प्रकारच्या सभा घेतल्या जातात ते आपण इथे बघणार आहोत. पण याआधी जर तुम्ही सहकार भाग 1, 2, 3, 4 जर तो बघितला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तो कृपया करून पहिले बघून घ्या, जेणेकरून त्याचं तुम्हाला त्याच्या जे बेसिक कन्सेप्ट्स असेल ते क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला हा एक संस्थेचा जो कायदा आहे 1960चा तो जरा समजण्यासाठी त्याची मदत होईल आणि हा जरा क्लिअर पद्धतीने तुम्हाला तो समजू शकतो. चला तर मग थोडंसं लेंदी होणारं सेशन, पण नीट काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. चला तर मग आपण वेळ न घालता आपण सुरुवात करूया आजच्या या सेशनला. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 म्हणजेच महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. सन 1900 साली सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या सोसायट्यांचा अभ्यास करून सहकारी सोसायट्यांसाठी योग्य कायदा करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमली. डेझिल इबेस्टन यांनी 23 ऑक्टोबर 1903 सहकारी कायद्याचा मसुदा तयार केला. अंडरलाईन करून ठेवा आणि नोट डाऊन, तुम्ही नोट्स काढत चला. माझ्या व्हिडिओ पॉज करत तुमच्या स्वतःच्या एक सेल्फ स्टडीसाठी नोट्स असणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. मी वारंवार प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतोय की स्वतःचं सेल्फ स्टडी आणि स्वतःच्या नोट्स असणं हे खूप गरजेचं असतं. तर महत्त्वाचे जे पॉईंट्स असतात ते हायलाईट करून ठेवायचे असतात आणि परीक्षेच्या दिवशी जाताना आपल्याला फक्त हे हायलाइटेड पॉईंटर्स रिव्हिजन करायचं असतं. पूर्ण सगळा पसारा नीट अभ्यासायचा नसतो. परीक्षेच्या दिवशी जाताना फक्त आपल्याला आपली बुकमधले महत्त्वाचे जे मेन पॉईंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला फोकस करून एकदा ती रिव्हिजन करायची असते. तर इथे लक्षात ठेवा, डेझिल इबेस्टन यांनी 23 ऑक्टोबर 1903 सहकारी कायद्याचा मसुदा तयार केला. कोणी तयार केला? तर डेझिल इबेस्टन. सर एडवर्ड लॉ समितीच्या शिफारसीनुसार सहकारी पतसंस्थेचा कायदा 1904 हा सहकारी संस्थांसाठी पहिला कायदा भारत सरकारने संमत केला. आपण पहिल्याच व्हिडिओ भाग 1 बघितलं की 1904 पहिला कायदा भारत सरकारने संमत केला होता. हा कायदा म्हणजे भारतीय सहकारी चळवळीची सुरुवात होय. या कायद्यात पुढील 7 ते 8 वर्षांच्या काळात अनेक दोष दिसून आले, कारण पतपुरवठा संस्था सोडून अन्य प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची सोय नव्हती. या कायद्यातील उणीवा दूर करण्यासाठी 1912 साली भारतातील दुसरा सहकारी कायदा संमत करण्यात आला. या कायद्यात 1904च्या कायद्यातील बहुतेक तरतुदी तशाच ठेवण्यात आल्या. या कायद्यात पतपेढ्यांशिवाय अन्य प्रकारच्या सहकारी संस्थाही स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले गेले. 1912च्या या कायद्याचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. काय होतं तर इतर ज्या पतपेढ्या आहेत, इतर ज्या सहकारी संस्था आहेत त्या प्रकारच्या संस्था स्थापन करण्याला प्रोत्साहन 1912च्या कायद्यामध्ये दिलं गेलं, जे 1904 नव्हतं. 1919च्या सहकार सुधारणा कायद्यानुसार सहकाराविषयी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. अंडरलाईन अँड पॉईंट नोट डाऊन करून घ्या. 1919च्या सहकार सुधारणाच्या कायद्यानुसार सहकाराविषयी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. सहकार हा विषय राज्य सरकारकडे आल्यानंतर मुंबई सरकारने
मुंबई प्रांताकरिता मुंबई सहकारी कायदा 1925 हा कायदा पास केला. या कायद्यातील देखील बदलत्या परिस्थितीनुसार कायद्यातील तरतुदी अपुऱ्या व अयोग्य वाटू लागल्या. त्यामुळे 1925 ते 1960 या काळात या कायद्यात वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आल्या. परिपूर्ण अशा कायद्याची आवश्यकता भासू लागल्याने भारत सरकारने सन 1956 मध्ये एक समिती नेमली. मुंबई सरकारनेही श्री G.M. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पाहणी समिती नेमली. हे पण लिहून ठेवा. 1956 मध्ये भारत सरकारनं काय केले, एक समिती नेमलेली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर G.M. लाड यांच्या अध्यक्षतेखाली. या दोन्ही समित्यांचा अहवाल आणि शिफारशी लक्षात घेऊन महाराष्ट्र कायदे मंडळाने नवीन सहकारी कायद्याचे विधेयक 1960 मध्ये मंजूर केले. 1960 साली काय झालं, मग त्यांच्या शिफारसीनुसार नवीन सहकारी कायद्याचं विधेयक मंजूर झालं. 1961 साली महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांची त्यास मंजुरी मिळाली 1961 साली व 26 जानेवारी 1962 या दिवसापासून त्याची अंमलबजावणी झाली. हा पण पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. 26 जानेवारी 1962 त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. हा कायदा 1960 मध्ये पास झाला म्हणून तो महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा 1960 या नावानं ओळखला जातो. 1960च्या सहकारी कायद्यात आजपर्यंत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. 1960च्या महाराष्ट्र सहकारी संस्थाच्या कायद्याला 97व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013 मध्ये काही नवीन दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. अंडरलाईन 97वी घटना दुरुस्ती नोट डाऊन करून ठेवा. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यातील कलम 28 व 29 मध्ये सहकारी संस्थांनी उभाराव्याच्या भांडवलाविषयी तरतुदी केल्या आहेत. अंडरलाईन करून ठेवा. कायद्यातील कलम 28 आणि 29 कशासाठी आहे, तर त्यांनी सहकारी संस्थांनी भांडवल कशा पद्धतीने उभारायचे याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या कलम 28 आणि 29 मध्ये आहेत. खूप डिटेल थोडंसं मी जातोय, पण महत्त्वाचं आहे. कसाही प्रश्न आला तरी तुमचे मार्क्स वाया जाता कामा नये. भाग भांडवल हे सध्या अस्तित्वात असेपर्यंत संस्थेत राहते. कलम 28 प्रमाणे कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या 1/5 किंवा ₹20,000 यापेक्षा अधिक रकमेचा भाग भांडवल धारण करू शकत नाही. अंडरलाईन आणि नोट डाऊन. कलम 28 प्रमाणे काय आहे, तर कुठलाही व्यक्ती 1/5 म्हणजेच 20% किंवा ₹20,000 यापेक्षा अधिक रकमेचं शेअर्स स्वतःजवळ ठेवू शकत नाही. भाग भांडवल म्हणजे शेअर कॅपिटल. यास राज्य सरकार, जिल्हा परिषद व पंचायत समित्या अपवाद आहेत. अंडरलाईन. यास राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या काय आहेत, अपवाद आहेत. तथापि राज्य सरकार राज्यपत्रात अधिसूचना प्रसारित करून कोणत्याही प्रकारच्या संस्थेचे भाग भांडवल धारण करण्याची मर्यादा वाढवू शकते. कोणत्याही सहकारी संस्थेला आपल्या भागधारकांना 15% जास्त लाभांश देता येत नाही. महत्त्वाचा पॉईंट अंडरलाईन करून ठेवा. परीक्षेला येण्याची दाट शक्यता. 15% जास्त लाभांश देता येत नाही कोणत्याही सहकारी संस्थेला आपल्या भागधारकांना. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत संस्थेचे काही फंड असतात ज्याला आपण रिझर्व्ह फंड म्हणजेच राखीव निधी असं म्हणूयात. आणि भरपूर प्रकारचे फंड्स आहेत, पण आपण पहिले अभ्यासूयात राखीव निधी, रिझर्व्ह फंड्स. ठीक आहे. प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी किमान 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागते. अंडरलाईन आणि नोट डाऊन. 25% म्हणजेच 1/4 इतका रक्कम तुम्हाला कायद्याप्रमाणे बाजून काढून ठेवावी लागते. कशासाठी, तर ॲज अ रिझर्व्ह फंड, राखीव फंड म्हणून, राखीव निधी. त्याला राखीव निधी असे म्हणतात. कायद्यातील कलम 66 मध्ये राखीव निधी विषयाची तरतूद आहे. अंडरलाईन आणि नोट डाऊन. कायद्यातील कलम 66 कशाशी रिलेटेड आहे, राखीव निधी विषयी रिलेटेड आहे. सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार विविध प्रकारचे निधी उभारते. राखीव निधी संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असते. राखीव निधीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम होत असल्यामुळे राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षण भिंत असे सुद्धा देखील म्हणतात. का, तर राखीव निधीमुळे काय होतं, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भक्कम असल्यामुळे राखीव निधीला काय म्हटलं जातं, संरक्षण भिंत म्हटले जाते. राखीव निधीशिवाय सहकारी संस्थेला घसारा निधी, बुडीत कर्ज निधी,
किंमत चढ उतार निधी म्हणजेच खरेदी विक्रीचं काही असेल ते, लाभांश समानीकरण निधी, शिक्षण निधी इत्यादी निधी उभारता येतात. या 4-5 प्रकारचे जे स्पेशल निधी आहेत. घसारा म्हणजे डेप्रिसिएशन, बुडीत कर्ज म्हणजे आपण ज्याला कर्ज बुडीत म्हणू शकतो, की नंतर किंमत चढ उतार म्हणजे खरेदी विक्रीचं, लाभांश आणि शिक्षण म्हणजे एज्युकेशनल फंड इत्यादी निधी उभारतात. राखीव निधीचा सर्वसामान्य परिस्थितीत वापर करता येतो. राखीव निधीचा काय, सर्वसामान्य परिस्थितीत आपल्याला वापर करता येतो. परंतु अन्य निधीचा म्हणजेच कुठले, हे जे डिप्रिसिएशनचे निधी आहेत, एज्युकेशन फंड आहे, त्याचा वापर ते ज्या हेतूनं तयार केलेत त्याच हेतूसाठी वापरले जातात. म्हणजेच काय, डेप्रिसिएशन फंड जो आहे तो फक्त डेप्रिसिएशनच्याच रिलेटेड वापरला जातो. एज्युकेशन फंड आहे तो एज्युकेशनवरच खर्च केला जातो. इतर बाबतीत सर्वसामान्य परिस्थितीत त्याला वापरता येत नाही. हे स्पेशल फंड आहेत जे स्पेशल फंडसाठीच खर्चाच्या वेळीच त्यांचा उपयोग केला जातो. राखीव निधीचा वापर संस्थेच्या व्यवसायासाठी करता येईल किंवा राज्य शासन जो निर्देश देईल त्याप्रमाणे संस्थेला कलम 70च्या तरतुदींना अधीन राहून गुंतवता येते. कलम 70च्या याच्यानुसार राखीव फंड हा गुंतवता देखील येतो. राखीव निधीचा दर 1/10 म्हणजेच 1.10% इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार सहकार निबंधकाला आहे. राखीव निधीचा वापर खेळतं भांडवल म्हणूनही केला जातो. या निधीची गुंतवणूक प्रामुख्याने राज्य किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीच्या रूपानं केली जाते. समजतं इथपर्यंत? सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, व्हिडिओ पॉज करून. सभेचा अर्थ आणि व्याख्या काय? सभा म्हणजे काय? सहकार कायद्यानुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्वसाधारण धोरण व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासद व व्यवस्थापन समितीला असतात. ध्येय धोरण ठरवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी त्या समूहाने एकत्र येणे आवश्यक असते. म्हणून विशिष्ट उद्देशाने ठरवून एकत्र येण्यासाठी सभा बोलवली जाते. त्याची व्याख्या काय आहे? 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजेच सभा होय. ठीक आहे. तर सहकारी संस्थांच्या सभांचे प्रकार काय? टाइप्स ऑफ मीटिंग्स बघितलं आपण. आता टाइप्स ऑफ मीटिंग्स बघूयात. कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये किती प्रकारचे टाइप्स आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 अन्वये सहकारी संस्थांच्या सभांचं सभासदांच्या सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा असे 2 प्रकार पडतात. संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सभासदांच्या सभा महत्त्वाच्या असतात. तर तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाज चालवण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा महत्त्वाच्या असतात. तर आपण पहिलं अभ्यासणार आहोत सभासदांच्या कोणत्या कोणत्या सभा आहेत. सहकारी संस्थांचा ज्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो त्या सभेला सभासदांच्या सभा असे म्हणतात. या सभांना सर्वसाधारण सभा म्हणजे जनरल मीटिंग या नावाने देखील संबोधले जाते. सहकारी संस्थेतील सभासदांच्या सभांबाबत तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम 75 व 76 मध्ये आणि नियम 59 ते 63 मध्ये दिलेले आहेत. हे पण अंडरलाईन करून ठेवा. कलम 75 व 76 आणि नियम 59 ते 63 मध्ये काय दिलेले आहेत? सभासदांच्या सभांचं तरतूद आहे. पहिली साधारण मंडळ सभा किंवा नियामक सभा, जी पहिलीच सभा घेतली जाते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कायद्यातील नियम 59 नुसार 59 ते 63 नियम होते. नियम 59 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जी सभा बोलवली जाते तिला पहिली साधारण मंडळ सभा, नियामक सभा असे म्हणतात. अंडरलाईन आणि नोट डाऊन करून टाका की संस्था नोंदणी झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत जी सभा बोलवली जाते तिला पहिली सभा, साधारण मंडळ सभा असे म्हणतात. नोंदणीनंतर संस्थेचे कायदेशीर अस्तित्व सुरू होते. प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार अशी सभा बोलवावी लागते. ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जाते. सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाला पहिली साधारण सभा मंडळ
बोलवावी लागते. मुख्य प्रवर्तकाने पहिली साधारण मंडळ सभा बोलवण्यास कसूर केल्यास सहकार निबंधक आपल्या अधिकारात अशी सभा बोलवू शकतात अथवा कोणत्याही अधिकृत व्यक्तीस अशी सभा बोलवण्याचा आदेश सुद्धा ते देऊ शकतात. 3 महिन्यांच्या आत घेणं कंपल्सरी संस्था रजिस्टर्ड झाल्यापासून. अधिमंडळाची वार्षिक सभा म्हणजे सर्वसाधारण सभा. वार्षिक सभा याच्यातच नावामध्ये किती वर्षामध्ये वर्ष संपल्यापासून घेवायची असेल. प्रत्येक सहकारी संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 75 नियम 60 नुसार, आता वरती 59 नियम होता, आता हा 60 नियम 60 आहे. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत सभासदांची अधिमंडळाची वार्षिक सभा बोलवली पाहिजे. आता हे काय, फायनान्शियल इयर तुमचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला ही सभा बोलवणं कंपल्सरी आहे. या सभेलाच अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा असे म्हणतात. ही सभा दरवर्षी बोलवली जाते. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत संस्थेची वार्षिक हिशेब पत्रके पूर्ण करावी लागतात व 4 महिन्यांच्या आत संस्थांचे लेखापरीक्षण करून घेणे सुद्धा बंधनकारक असते. सगळं अंडरलाईन करून ठेवा, सगळं नोट डाऊन प्रॉपरली करून ठेवा. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत काय करायचं आहे तर तुमची सर्व हिशोब पत्रके पूर्ण करायची आहेत. 4 महिन्यांच्या आत संस्थेचं ऑडिटसुद्धा करून घेणं बंधनकारक आहे आणि 6 महिन्यांच्या आत वार्षिक सभा बोलवणंसुद्धा कंपल्सरी आहे. इथपर्यंत समजलेलं आहे, क्लिअर आहे. अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना सचिवाने सर्व सभासदांना उपविधीतील तरतुदीनुसार सभेपूर्वी किमान 14 दिवस आधी द्यावी लागते. 14 दिवस आधी नोटीस द्यायची आहे की सर्व सभासदांना की आपल्याला वार्षिक सभा घ्यायची आहे. या सभेची सूचना संबंधित लेखापरीक्षकाला सुद्धा द्यावी लागते. आवश्यकता वाटल्यास तो हिशोबासंबंधीचा खुलासा करण्यासाठी या सभेला हजर सुद्धा राहू शकतो. पूर्वीच्या कलम 75 मध्ये वार्षिक सभेस मुदतवाढ देण्याची तरतूद होती व त्याचा अधिकार शासनास होता, परंतु नवीन दुरुस्ती अन्वये कोणत्याही परिस्थितीत संस्थेच्या समितीस संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्यांच्या आत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत अधिमंडळाची वार्षिक सभा घेणं बंधनकारक असते आहेच. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना, असं मी ॲझ्युम करून चालतोय. काही कठीण नाही आहे, फक्त जे कलम आहेत, ज्या काही कंडिशन्स आहेत, ज्या काही तरतुदी आहेत त्या प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या. अधिमंडळाची विशेष सभा पहिले आपण बघितली नियामक सभा, जी पहिले 3 महिन्याच्या आत घेतली जाते रजिस्टर्ड झाल्यापासून. नंतर बघितली वार्षिक सभा, जी प्रत्येक वर्षी होते आणि वर्ष संपल्यानंतर 31 मार्चला फायनान्शियल इयर संपल्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत 6 महिन्याच्या आत ती घेणं कंपल्सरी असतं. 4 महिन्यांच्या आत ऑडिट करून घेणं कंपल्सरी असतं. तर 45 दिवसांच्या आत वर्ष संपल्यापासून आपल्याला 45 दिवसांच्या आत काय करायला लागतं, सर्व हिशोब तपासणीचे कागदपत्र करून घ्यायला लागतात. ठीक आहे. अधिमंडळाची विशेष सभा, विशेष साधारण सभा काय, सहकार कायद्यातील कलम 76 नुसार ही सभा बोलवली जाते. अत्यंत तातडीच्या कामासाठी बोलवण्यात आलेली सभा म्हणजे अधिमंडळाची विशेष सभा. कलम 76 नुसार ही सभा बोलवली जाते आणि तातडीच्या कामासाठी बोलवण्यात आलेली सभा म्हणजे अधिमंडळाची विशेष सभा. काही तातडीच्या विषयांना सभासदांच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुढील अधिमंडळाच्या वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही. म्हणूनच सभासदांची विशेष सभा काही बोलवली जाते. कलम 76(1) मध्ये अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोणास बोलवता येईल याची तरतूद आहे. कशात तरतूद आहे तर कलम 76(1) मध्ये सहकारी संस्थेचे अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समितीला बहुमताने 1 महिन्याच्या मुदतीत खालील प्रसंगी अशी सभा बोलविता येते. सहकारी संस्थेचा 1/5 सभासदांनी किंवा उपविधीतील तरतुदीनुसार विशेष सभेची मागणी करण्यासाठी नमूद करण्यात आलेली सभासद संख्या यापेक्षा जी संख्या कमी असेल त्या संख्येने सभासदांना लेखी मागणी केल्यानंतर किंवा सहकार निबंधकाच्या सूचनेनुसार किंवा सहकारी संस्था संघीय संस्थेची सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारी
किंवा ड. व्यवस्थापन समितीने सूचना केल्यास संस्थेचे अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समितीला बहुमताने 1 महिन्याच्या मुदतीत खालील प्रसंगी अशी सभा बोलविता येते. आणि आता आपण चौथी आणि सभा बघणार आहोत, जी अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे शेवटची सभा आहे. सहकारी संस्थांच्या आणि सभासदांच्या आयुष्यातील ही अखेरची सभा असते. सहकारी संस्थांच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे सहकारी संस्थेचा कायदेशीर शेवट असतो. सहकारी संस्था बंद करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक ऋण परिशोधकाची नेमणूक करतो. या सभेसाठी गणसंख्येची कोणतीही अट नसते. संस्थेचे समाप्तीकरण 3 प्रकारचे असू शकते: 1 स्वखुशीने, 2 सक्तीने किंवा 3 निबंधकाच्या आदेशानुसार. समापन व्यवहार गुंडाळ करणे. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणं दिली जातात. संस्थेची येणी किंवा देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्याची माहिती व रकमेचा विनियोग इत्यादी बाबींवर सुद्धा चर्चा केली जाते. संस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विलयन अधिकारी किंवा ऋण शोधन अधिकारी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवितो. सहकारी संस्थांच्या आयुष्यातील ही शेवटची सभा असते, कारण या सभेनंतर ऋण परिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश सहकार निबंधक देतात. सहकारी संस्था तोट्यात चालत असेल, तिची आर्थिक स्थिती गंभीर असेल, संस्थेची उद्दिष्टे सफल झाली नसतील किंवा सभासदांचे हितसंवर्धन करण्यात संस्थेला अपयश आले असल्यास संबंधित संस्था ही बंद करावी लागते. आता आपण ह्या 4 ज्या सभा आहेत त्या कुठल्या 4 सभा बघितल्या? कुठल्या बघितल्या? सभासदांच्या सभा ठीक आहे. टाइप्स ऑफ मीटिंग मध्ये मध्ये ह्या 4 सभा होत्या. आता ब मध्ये व्यवस्थापन समितीच्या. असे हे टाइप्स ऑफ मीटिंग किती 2 आहेत: सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा. आता आपण काय बघितलं? सभासदांच्या सभा कोणत्या कोणत्या बघितल्या? सभासदांच्या सभा: पहिली साधारण मंडळ सभा म्हणजेच नियामक सभा, दुसरी वार्षिक सभा, तिसरी तातडीची आणि चौथी आहे ती शेवटची अंतिम. जर संस्था बंद करायची असेल, स्वखुशीने असेल, सक्तीने असेल किंवा निबंधकाच्या आदेशानुसार असेल तर अखेरची सभा ही बोलवली जाते. कोण बोलवतं? निबंधक. संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक ऋण परिशोधकाची नेमणूक करतो. विलयन अधिकारी किंवा ऋणशोधन अधिकारी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवितात. ओके, ठीक आहे. आता आपण बघणार आहोत व्यवस्थापनच्या समित्या. व्यवस्थापन समितीची सभा म्हणजे संचालक मंडळ जे असतात त्यांच्या सभा असतात. पहिलं, व्यवस्थापन समिती संचालक मंडळाची पहिली सभा. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड केली जाते. व्यवस्थापन समितीची ही पहिली सभा होते. तिला संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची पहिली सभा असे म्हणतात. कलम 73. तात्पुरत्या समितीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेस असतात ते सर्व नंतरच्या सभेत नसतात, कारण त्यांचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते. निवडलेल्या समितीस जे अधिकार व कामे असतात तेच हंगामी कार्यकारी समितीलाही असतात. ठीक आहे. दुसरी आहे व्यवस्थापन समितीच्या सभा. सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर या सभा होतात. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे. किती वेळा? 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्याला. व्यवस्थापन समिती ही कशासाठी असते? तर दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी. व्यवस्थापन समिती सदस्यांची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट असते. अंडरलाईन अँड नोट डाऊन. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची कमाल संख्या किती? 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट असते.
संचालक मंडळाच्या सभेची नोटीस 7 दिवसांच्या पूर्वसूचनेने पाठवणे आवश्यक असते. या सभेतून आधीच्या ज्या सभा होत्या त्यांना 14 दिवसांची नोटीस होती आणि या व्यवस्थापन समितीमध्ये किती दिवस नोटीस द्यायला लागते तर 7 दिवसांची पूर्वसूचनेने नोटीस देणं गरजेचं असतं. या सभांतून संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवसाय संबंधीचे कामकाज चालवले जाते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं दैनंदिन कार्यासाठी या समित्या असतात. उपसमित्यांच्या सभा, समित्यांच्या पण काही उपसमित्या असतात. सहकारी संस्थांचे आकारमान व संचालक मंडळातील सभासदांची संख्या ज्यावेळी जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयांच्या किंवा कार्याचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात. व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी काही सदस्यांची उपसमिती तयार केली जाते. उपसमितीत किमान 3 सभासद असतात. संचालक मंडळाचा अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. अंडरलाईन अँड नोट डाऊन. उपसमितीत किमान 3 सभासद असतात आणि त्याचा संचालक मंडळाचा अध्यक्ष कोण असतो तर उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीत संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. व्यवस्थापन समितीकडून उपसमितीला अधिकार देण्यात येतात. उपसमितीला कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली कामकाज करावं लागतं. उपसमित्यांनी घेतलेल्या निर्णयांना कार्यकारी समितीची मान्यता असणे आवश्यक असते. उपसमित्यांच्या सभेबाबतच्या तरतुदी संस्थेच्या उपविधीत सुद्धा असतात. साधारणतः व्यवस्थापन समितीची सभेसारखीच कार्यपद्धती या उपसमित्यांच्या सांभाळण्याची असते. संचालक मंडळाच्या सभेत उपसमित्यांच्या अहवालावर चर्चा होते. सामान्यतः उत्पादन वाढ, उत्पादन विक्री, मालमत्ता खरेदी, कर्मचारी प्रबंधन, कर्ज उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, भाग हस्तांतर यांसारख्या विषयांसाठी उपसमित्या नेमल्या जातात. उपसमित्यांच्या सभांचे इतिवृत्त स्वतंत्र पुस्तकात नोंदवण्यात येते. आता आपण बघणार आहोत ह्या ज्या सभा झाल्या त्यांची गणसंख्या म्हणजे कोरम, इंग्लिशमध्ये आपण त्याला कोरम म्हणतो, आणि मीटिंग्समध्ये किती सभासद एकूण असायला पाहिजेत याची ही गणसंख्या असते. तर सभासदांच्या सर्वसाधारण सभांसाठी एकूण सभासदांच्या 1/5 किंवा 25 सभासद यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या असेल. तर व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी एकूण सदस्यांच्या 1/3 किंवा 5 यांपैकी जी कमी संख्या असेल ती गणसंख्या असते. अंडरलाईन आणि डोक्यात फिट करून ठेवा. 1/5 आणि 25 सभासद, 1/3 आणि 5 सभासद हे सर्वसाधारण सभांसाठी आणि ह्या व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी यांची कोरम इतका असायला हवा. सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षाने पुरेशी गणसंख्या आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते. सभेसाठी पुरेशी गणसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते. 30 मिनिटे किंवा पोट नियमात दर्शवलेल्या वेळेपर्यंत वाट पाहण्यात येते. तहकूब झालेल्या सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता नसते. तहकूब झालेली सभा केव्हा घ्यावी याबाबत संस्थेच्या पोट नियमात तरतूद असते. ठीक आहे. आणि ठराव, सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे काय, ठराव असतो. ठरावाचे 2 प्रकार असतात. एक साधा ठराव असतो आणि दुसरा असतो निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करायचा विशेष ठराव. ठराव हा सभेचा निर्णय असतो. एकदा झालेला ठराव हा मागे घेता येत नाही, कारण तो सभेचा निर्णय असतो आणि तो सभेतच ठराव मंजूर केलेला म्हणजेच त्याचा प्रस्ताव मंजूर झालेलाचा प्रस्ताव असतो, म्हणजेच तो ठराव असतो. आणि ठराव हा कधी पुन्हा मागे घेता येत नाही. याचे 2 प्रकारे, साधा ठराव आणि निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करायचा विशेष ठराव. तर मला असं वाटतं की तुम्हाला हा चॅप्टर, हा सेशन खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. जास्त काही कठीण नाही आहे. थोडेसे कलम आहेत, थोडंसं काहीतरी त्यांच्या तरतुदी आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. परीक्षेला जाताना फक्त त्या तरतुदी आणि त्या येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणून. आणि 1960चा महाराष्ट्राचा कायदा हा महत्त्वाचाच आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण आपण सहकार PDCC बँक ही सहकारी बँक आहे आणि त्याची एक्झाम देताना तुम्हाला त्यांचा कायदा असणं, माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. 1960चा कायदा महाराष्ट्राचा हा माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर माझ्या परीने मी तुम्हाला डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मी
त्याचे आन्सर्स देईल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. तुम्ही भाग 1, 2, 3, 4 बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या. हा 5वा आज आपल्या सहकार्यविषयक 5 नंबरचा भाग सेशन इथे झालेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ या प्रथम नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला बघता येतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स तुम्हाला इथे मिळत जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.